एक चुकीचा निर्णय. ही गोष्ट आहे एका स्वप्नवेड्या मुलाची. उच्च शिक्षण घेण्याच्या ओढीनं तो आपलं गाव सोडून एका अनोळखी शहरात आला. स्वतःच्या करिअरला आकार देण्यासाठी त्यानं त्याच्या विषयाशी संबंधित एक प्रोफेशनल क्लास लावण्याचं ठरवलं. शहरात फिरून त्यानं अनेक क्लासेसची चौकशी केली. शेवटी त्याला एक क्लास आवडला, कारण तो त्याच्या राहत्या घरापासून जवळच होता. प्रवेश घेण्यापूर्वी त्यानं तिथे सविस्तर चौकशी केली. त्यानं स्पष्टपणे विचारलं होतं, तुमची शिकवण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही मला जॉब रेडी कराल का? तुमच्याकडे प्लेसमेंटसाठी कंपन्या येतात का? त्यावेळी तिथे माहिती देणाऱ्या व्यक्तीनं मोठ्या आत्मविश्वासानं हो म्हटलं. आमच्याकडे नामांकित कंपन्या येतात. आम्ही तुमची मुलाखतीची तयारी करून घेऊ, असं आश्वासन त्याला मिळालं. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यानं तिथे प्रवेश घेण्याचं नक्की केलं. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्याला सांगण्यात आलं की क्लास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला फी भरावी लागेल. मग त्यानं सुरुवातीचे 1,000 रुपये तिथे जमा केले. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या एका मित्रानंही त्याच क्लासला प्रवेश घेतला होता. दोघांचा क्लास सुरू झाला, पण काही दिवसातच चित्र बदलू लागलं. त्याचा मित्र काही दिवस क्लासला आला आणि त्यानंतर त्यानं येणं बंद केलं. दरम्यान क्लासवाल्यांनी त्या मुलावर उरलेली सर्व फी भरण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. पूर्ण फी आत्ताच भरा, नाहीतर आम्हाला तुमच्याकडून दंड किंवा जास्तीची फी घ्यावी लागेल, असं त्याला बजावण्यात आलं. त्या मुलाचा गोंधळ उडाला होता. त्याला तो क्लास आणि तिथली शिकवण्याची पद्धत फारशी आवडत नव्हती. त्याने घरच्यांना फोन करून आपली अडचण सांगितली. मला हा क्लास नीट वाटत नाहीये, मी तो सोडू का? घरच्यांचं म्हणणंही आपल्या जागी योग्य होतं. ते म्हणाले, जर तुला तो क्लास आवडत नव्हता तर तू सुरुवातीलाच विचार करायला हवा होतास. आता 1,000 रुपये भरले आहेत, तर ते वाया कशाला घालवायचे? आता तो मुलगा दुविधेत पडला होता. फी भरून क्लास सुरू ठेवायचा की 1,000 रुपये विसरून नवीन मार्ग शोधायचा? पुढचा भाग जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा.